स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंग असणाऱ्या आपल्या पवित्र भूमीमध्ये 15 दिवसापूर्वी या दूध भेसळखोरांच्या सर्व कारवाया एफडीएचे आयुक्त तुकारामजी मुंडे साहेब यांनी धडक कारवाई करत 26 जणांच्या त्या ठिकाणी त्यांना एफआयआर त्यांच्यावर दाखल केलं आणि त्यापैकी 13 आरोपींना अटक केली. आणि हे बहुसंख्य आरोपी आपल्या आंबेगाव तालुक्यातील आणि मंचर परिसरातील आहे. या भेसळखोरांमुळे संपूर्ण आपल्या मंचर आणि आंबेगाव तालुक्याच्या भूमीचं नाव महाराष्ट्रात आणि देशात खराब करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि इथला गोरगरीब शेतकरी, काबाड कष्ट करणारा दूध उत्पादक शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो. स्वच्छ निर्भय दूध आपल्या गायीपासून त्या ठिकाणी काढून तो दूध डेअरीमध्ये आणून घालतो. परंतु काही तथाकथित जे डेअरीवाले ते थेट कृत्रिम दूध बनवून दुधामध्ये भेसळ करण्याचं काम वर्षानुवर्ष करत होते. आणि या तालुक्याचे आका आणि आकाचे आका वर्षानुवर्ष यांना पाठीशी घालण्याचं काम करत होते. आणि 15 दिवसापूर्वी एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेबांनी या सर्व भेसळखोरांवर छापा टाकला आणि यांचं भेसळीचं दूध त्या ठिकाणी पकडलं आणि यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आणि मग मात्र संपूर्ण महाराष्ट्र आणि या देशाला कळालं की या प्रमुख केंद्र मंचर आणि आंबेगाव तालुका आहे. मग इथल्या तालुक्यातील जनतेने मागणी केली का इथल्या लोकप्रतिनिधींनी विधानसभेमध्ये आवाज उठवला पाहिजे. भेसळखोरांच्या विरोधामध्ये कठोर पावलं उचलण्याची मागणी केली पाहिजे. परंतु हे सगळे गप्प होते. आणि मग मात्र तालुक्यातील जनता खवळली आणि त्यांनी ठरवलं की या भेसळखोरांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून आक्रोश करायचं. आणि हे जे दूध भेसळ करणारे सर्व भेसळखोर असतील त्यांना पाठीशी घालणारे त्यांचे आका असतील आणि आकाचे आका जोपर्यंत त्या मूळ प्रश्नापर्यंत, मूळ खोलापर्यंत जाऊन कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. अशासाठी हे आंदोलन त्या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात होते. मी सर्व आंदोलकांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि एकच मागणी करतो, छत्रपती